गुड मॉर्निंग फ्रेंड्स. संडेची सकाळ. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. थोडी लेझी सकाळ, उशीर झालाय खूप. आमची अंघोळ नाश्ता सगळं झालंय आणि जेवण. संडे म्हटलं म्हणजे थोडंसं शांततेत झोपून मस्त एकदम आरामात उठावं असं वाटतं, थोडं रिलॅक्स वाटतं. आणि आता रिलॅक्स झाल्यामुळे आम्हाला असं वाटलं की चला काहीतरी नवीन बनवूया आपण आणि तुम्हाला दाखवूया. आरू काय करतेस? मी लाबूबू डॉलला ह्याचे कपडे घालते. ती डॉल कुठे? दाखव कोणाचे कपडे घालतेस? ह्या डॉलचे. आणि मग त्या डॉल आणि त्या डॉलला काय तो उघडा राहणार? त्याला डंगू बंगू करून टाकलंस बघा. मला बघू दे, मला बघू दे, थांब जरा. हे बघा तिने काय केलं, हा डॉल आहे, या डॉलचे कपडे जे आहे ना ते लाबूबूला घालते. म्हणजे लाबूबूला कपडे घालल्यानंतर या डॉलचं काय होणार आहे? याला सामान उघडच ठेवावं लागणार आहे. कुठे गेला? हे बघा, हा डॉल आता उघडच राहणार असा. नको दाखवू. हे बघा, हा डॉल असाच उघड राहणार आणि लाबूबू कपडे घालणार की ज्याला गरज नाही. पण त्या लाबूबूला ते कपडे होणार आहेत का रोई? दाखव का? दाखव. कोणता आहे तुझा लाबूबू? आमच्या घरात फार लाबूबू चालेल. माझ्याकडे हॅपीनेस आहे. हॅपीनेस आहे. ओके, पण तो ते कपडे घालून हॅपी नाही होणार. तो बोलेल तू मला दुखी केलं. दुसऱ्याचे अरे इकडे बघ. मला वाटतं त्या लाबूबूची डिमांड आहे की मला त्या डॉलचे कपडे घाल म्हणून. नाही घाल, बघू दे दाखवतेच कसं वाटतं कपडे घालून. लाबूबू ही इज नॉट हॅपी. अगं तो पण हॅपीच नाही झाला, त्याला होतच नाहीये ते कपडे. मागचं झाकले आणि पुढचं उघडे नाही होते ते त्या बाबूलाच घाल तुझ्या. तुझं लाबू दाखव ना कसं आहे आणि कोण आहे तुझा डिस्क्रिप्शन मध्ये ना. माझा बेस्ट फ्रेंड आहे. आज आम्ही व्हिडिओ सुरू करतोय म्हणजे काहीतरी वेगळं करायचंय घरामध्ये. लिव्हिंग एरिया मध्ये हा जो सोफा आहे इकडे, हा जो सोफा मित्रांनो बघा माझ्या अंगाला हात लावते आणि तुम्हाला सांगते हा जो सोफा आहे. तुम्ही सांगा मी कुठल्या अँगलने सोफा वाटतोय मित्रांनो? किती कन्फ्युजन. मग पहिले पण बाजूला म्हणून. ठीक आहे. हा, तर हा जो सोफा आहे, हा सोफाच्या मागे विंडो आहे. ती विंडो मोठी आहे आमची. आणि आता या खूप वर्षापूर्वी याची फॅशन होती, याचा ट्रेंड होता, तर आम्ही तो सोफा बनवला होता एल शेप. तर आता आम्हाला ती विंडो ओपन करायची आहे. तो तिकडे जी ब्लॉक झालेली आहे, म्हणजे एसी सर्व्हिसिंग म्हणा, क्लीनअप म्हणा, विंडो क्लिनिंग म्हणा, त्याच्यासाठी खूप तिकडे त्रास होतो. ती बाजू खूप अडलेली आहे. तर आम्ही विचार करतोय की तो सोफा सेट काढून पॅरलल समोरासमोर काहीतरी करायचं, जेणेकरून विंडो पण ओपन होईल आणि क्लिनिंगला इझी राहील आणि घरात भरपूर प्रकाश पण येईल. सो बघूया विलासने काय आयडियाज त्याच्या विचार केले आहेत. मी त्याला तर सांगितलं की आपण असं करूया. बोल 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 बोल. ती नेहमी बोलत असते की एल शेप सोफा आहे, तुझ्या घरात अडचण आली, एवढा मोठा सोफा कशा करायचा. तर आता फुल्ली हा सोफा वापरल्यानंतर थोडं असं वाटलं की आपण जे इन्व्हेस्ट केलेलं ते आपण वापरलेली वस्तू आणि आता आम्ही चेंजेस करायला मोकळे आलो. तर हिच्या म्हणण्यानुसार विंडो स्पेस पूर्ण ओपन करायचं. आमच्या म्हणण्यानुसार माझं नाही, फक्त असा सोफा सेट हवा इकडे किंवा असं काहीतरी हवं डेकोरेशन. पाठ नको ना करू. ठीक आहे ना, असा सोफा सेट हवा, असं डेकोरेशन जेणेकरून विंडो कम्प्लीट होईल आणि बाहेरचा स्पेस पण युजफुल होईल. एसी बीसी क्लीन करायला थोडा त्रास होतो, वरून जावं लागतं. तर आम्ही ठरवलं की इकडे चेंजेस झाले पाहिजे आणि असे चेंजेस झाले पाहिजे की काहीतरी एकदम म्हणजे मस्त वाटलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला युजफुल झाली पाहिजे स्पेस. आणि बाहेरची स्पेस वाढ इकडे सुषमा इकडे पण नको बाहेरची. थांबा मी बॅक कॅमेरा ऑन करते. हे बघा मित्रांनो, आता विलास तुम्हाला सांगेल की काय करतोय तो. हे आता आम्हाला गॅलरीत जायचं म्हटलं म्हणजे ना सोफ्यावर पाय ठेवून जावं लागतं. कोणी पण एसी रिपेअर करायला किंवा सर्व्हिसिंग झाला तर आम्हाला पाय ठेवून जावं लागतं. तर आता मी तुम्हाला दाखवतो काय करणार ते. नेक्स्ट व्लॉग मध्ये आम्ही दाखवणार तुम्हाला डेकोरेशन. आणि नेक्स्ट व्लॉग मध्ये आम्हाला तुम्हाला काहीतरी वेगळं दाखवायचंय प्रेझेंटेशन. तर इकडे जो एरिया हा खूप म्हणजे छान एरिया पण आम्ही युज नाही करू शकत. बघा इकडे उभा राहिला म्हणजे इझिली काय होतं माहितीये का, सगळी अडगळ. हे बघा सगळी अडगळ. आणि मग ते ना दिवाळीला वगैरे छान नाही वाटत. दिवे वगैरे लावायचे ना तर फार हे होतं. त्यामुळे आम्ही आता मग दिवाळीच्या अगोदर हा सगळं ट्रान्सफॉर्मेशन करायचा विचार केलाय. मी प्लॅनिंग केलेलं आहे की हे जे एसीचं मशीन आहे हे थोडंसं कट म्हणून आपण बाहेर काढूया आणि हा पूर्ण स्पेस युजफुल होईल आणि इक्वल प्लॅटफॉर्म टाकूया. आणि बाकी इकडे काहीतरी एक वेगळं डेकोरेशन थोडी सगळं व्हिडिओतच सांगतोय, मग त्यांना बघायला मजा येईल का?
मग इकडे जो ट्रान्सफॉर्मेशन करणार आहे ना, आम्ही तुम्हाला काहीतरी सस्पेन्स ठेव काहीतरी त्यांच्यासाठी. सस्पेन्स ठेवायला पाहिजे, तुम्हाला बघायला वेगळं वाटलं पाहिजे. असं नको की तुम्ही पूर्ण आयडिया तुम्हाला सांगितल्या म्हणून तुम्हाला अरे आपल्याला तर माहिती इकडे काय करणार ते. असं नको, त्यांना बघायला पण थोडं. ठीक आहे, चला मग दाखवूया आपण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये की आम्ही काय करतोय. मगासपासून मी हॉलमध्ये होतो, मला समजलं नाही की सुषमा कुठे गेली. सुषमा दिसतच नाही. बघूया ती काय करते आतमध्ये. आतमध्ये बेडरूम मध्ये का किचन मध्ये ते पण समजत नाही. सुषमा काय करतेस? लावते कपडे. कंटाळा आला, चल ना बाहेर जाऊया. कपडे लावायचं सोडून दे, बाहेर जाऊया फिरायला. तू वॉर्डरोबचा दरवाजा उघडा, मी आता कॅमेरा मस्त फिरवून लगेच जा तिकडे. नाही चालेल तरी ते बरं आहे. ठीक आहे. सुषमाने घराचा क्लिअर थांब, पहिले वॉर्डरोबचं बंद करतो. अरे असू दे, नको. यस, पहिले काही काम करेन माझं, त्याच्यानंतर भूक लागली असेल म्हणून शोधत आलं. भूक तर लागणार ना. भूक पोटात अन्न गेल्याशिवाय कसं जाईल? तेव्हा आपलं इंजिन एकदम फास्ट चालतं एकदम. पण तुम्हाला बोललेलं तू आज बाहेरून ऑर्डर करणार आहे. बाहेरनं केली ना ऑर्डर. बेल वाजेल थोड्याच वेळात, मग तुला कळेल की मी ऑर्डर केली का नाही ते. गुड बॉय. बेल वाजल्यानं तूच जा पिशवी घ्यायला. काय असतं माहितीये का, वर्किंग पूर्ण आठवडा सॅटर्डे किंवा संडे हे 2च दिवस मिळतात की ज्याच्यामध्ये थोडंफार आपण एक काम करून किंवा असं थोडंसं नीट नेटकं करू शकतो. एरवी अजिबात वेळ मिळत नाही, आणि त्यामुळे माझा पूर्ण संडे असाच बिझी जातो. आता संध्याकाळी भाजीपाला आणा, आठवड्याभरासाठी काय करायचं काय नाही, मुलांची डिमांड, टिफिन, ते सगळा विचार करून मग पूर्ण दिवस तसा कामामध्ये जातो. आणि त्याच्यात एक नवीन काम आहे, ब्लॉगिंग करणं, शूटिंग करणं. आवडीचं काम आहे. आवडीचं काम आहे ते, पण त्याच्याकरता वेळ पण काढावा लागतो आणि खूप काही गोष्टी लागतात त्याकरता. काढायचं जे आहे ते. बघ बेल वाजली, आवाज आला. मी बोललो ना बेल वाजली म्हणून. बघ तुला खोटं वाटत मी ऑर्डर नाही केली म्हणून. तुला खोटं वाटतंय मी ऑर्डर केली तर? अरे हो, जेवण झालं म्हणजे मी ऑर्डर केल्यानंतर आले ते ऑटोमॅटिक नाही आलेले. बघा बायकोची किती काळजी घेतो. भूक लागलेली आहे. आलेलं आहे, आता आम्ही मस्त जेवतो. काम झालेलं आहे आवरून. मित्रांनो आमची जेवण झालेली आहे. आता तुम्हाला ना एक गंमत दाखवतो एकदम. आमची आरोही कशी झोपली ती. 2 मिनिटं फ्रंट कॅमेरा ऑन करतोय. हे बघा समोर बघा आरोही झोपलेली आहे. 1 मिनिट देवा, थोडी ॲक्शन बघा तिची. 1 मिनिट. हे बघा अशी हाताची घडी घालून झोपलेली आहे. तिचं झोपत किती गोड वाटतं ती. एकदम शांत अशी, एकदम एक्सप्रेशन छान आहे एकदम. पण मला कळत नाही हाताची घडी घालून झोपण्याची कुठली पद्धत आहे. ती उठल्यावर तिला दाखवेल त्या धमाल येईल. आता सुषमा मी एक छोटासा प्रँक करणार आहे. बघूया सुषमा घाबरत. सुषमा ये ना इकडे, गंमत दाखवतो. हॅलो, गिफ्ट आहे तुझ्याकडे समोर, छोटीशी गंमत. अच्छा 2 मिनिटं डोळे बंद कर. काहीतरी दाखवायचं ना. डोळे बंद करायला काय जातं हिला? हा, थोडस सॉफ्टली डोळे बंद कर. हात पुढे कर. अगं काही नाही होणार आहे. काय गरम तवा नाही ठेवणार आहे. हात पुढे कर. तुला भीती वाटते गरम तवा बिवा ठेवला तर? काय नाही काय नाही. तुला बुक दाखवते छोटस. लगेच उघडायचे ना डोळे. 1 मिनिट. काय नाही बुकर बघ काय. अगं काय काय करते? काय तू बघ ना काय. तू घाबरली का मला तर कळलंच नाही. इथे ड्रॉइंग केलंय. मग तू फेकलंच बुक लिटरली. अरे बेटे किती रिअल वाटतंय. मस्त एकदम 3D ड्रॉइंग केलेले. सही रे. दुपारी तू झोपलेली ना बेडरूम मध्ये, तेव्हा मी गपचूप ड्रॉइंग केलं. आरोहीने आणि मी प्लॅन केलेला. अरुण मला मटेरियल दिलं आणि मी फटाफट ड्रॉइंग केलं. हे बघा किती सुंदर ड्रॉइंग.
फ्लॅशबॅक. मला एक खूप चांगली आयडिया आली आहे, ते मी पप्पाला जाऊन सांगते. पप्पा, बोल ना बेटा. आपण मम्मीवर प्रँक करायचा का? चालू ठेवलं. हा, काय प्रँक करायचंय? तुम्ही सांगा ना मला. माझ्याकडे तू प्रँकची आयडिया डिसाईड केली, मला विचारते परत. हा, तू सांग ना. बघितलं, ही मला सांगते मम्मीवर प्रँक करायचं का, पण आयडिया हिने द्यायला पाहिजे ना मला. बोल 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 बोल. आहे माझ्याकडे तर आयडिया भरपूर आहे, पण मला बघू तुझ्याकडे आयडिया आहे का? बोल. नाही आहे माझ्याकडे आयडिया. कॉकरोच प्रँक. हा, पण ते कॉकरोच कसं करायचं? मी काय करतो, कॉकरोचचं ड्रॉइंग करतो, मस्त कलर एंड करतो, एकदम रिअलिस्टिक वाटेल. एवढं रिअलिस्टिक वाटेल ना की तिला दाखवून आपण घाबरूया. लेट्स बघूया ती घाबरते का ती बोलते ए हे ड्रॉइंग आहे, काय बोलते ते आपण बघूया, है ना. End of flashback. मला असं सुषमा दिसत नाही, मला वाटतं बेडरूम मध्ये झोपलेली. ती काय करते बघूया. सुषमा काय करतेस? काय करते सुषमा? दूध बनवते आरोहीला आणि मला ग्रीन टी. तू पिणारीस? ग्रीन टी पिली नाही मी कधी, टेस्ट नाही होती. मला माहित नाही कशी टेस्ट आहे, पण नको रे बाबा, नको ग्रीन टी. नको. मग तुला काय देऊ? काय ते रेग्युलर बनव, कॉफी बनव. हा, ब्लॅक कॉफी बनव, चहा बनव, काही चालेल. सुषमाने बनवली आहे मला ब्लॅक कॉफी आणि तिला बनवली ग्रीन टी. ग्रीन टी देखील ग्रीन टी, खरंच ग्रीन टी. हा, ग्रीनच आहे. पितो? हा. तर आम्ही याचा सिप एक घेणार आहे, पण एक सिपची साईज आमची थोडी वेगळी असेल. आम्ही हँडलॉक करून घेणार आहे दोघांचं. दाखव, एक हँडलॉक कर पहिले. पहिले चेअर्स करू. Cheers with my black coffee and with your green tea. Okay, chalo, come on. Let's start. This style is very good. Yes, yes. One sip only. One sip. अरे मुझको तो पीने दे भाई. बघा बघितलं, ही कुठली पद्धत आहे एकदम, म्हणजे फसवला का झालं बघा. मला जरा पण एक सिप प्यायला देत नाही. मी तुझी पिना आता. नाही मुकुट टेस्ट कशी घे. हा, नाशी तेल बघू तुझी. अशी पिते का तू? बापरे, एक सिप मला पिते. माझी पितो तू. डिलिशियस विदाउट शुगर. यस. कशी वाटली? माझी नाही पिते. माझी मला माहिती आहे, मी ब्लॅक कॉफी घेते, तू ग्रीन टी घेत नाही. चहा पिताना, सॉरी कॉफी पिताना आणि ग्रीन टी पिताना पण थोडी एक वेगळी मजा करू शकतो, आणि आम्ही ती केलेली आहे. आय लाईक इट. यू टू. आय लाईक इट ऑल्सो. काय करते अरे? काय करतेस? हा, कुठला खजाना शोधते याच्यामध्ये तू? आम्ही फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स घ्यायला बाहेर आलो आणि पाऊस चालू झाला. दिवसभर पावसाने बाहेर नाही पडू दिलं, आणि आता बाहेर पडलो तर पाऊस चालू झाला. आणि सुषमाची डिमांड होती की बाहेर पडलं तर पाणीपुरी खायची म्हणून. पावसामुळे पडताना आलं बाहेर, पण आता पाणीपुरी खायला जाणार आहे. पाऊस हलकासा चालू आहे. आम्ही जस्ट छत्री घेऊन बाहेर आलेलो आहे आणि पाणीपुरीच्या तिकडे जाऊन फक्त पाणीपुरी, मस्त पाणीपुरी खाऊ एकदम. पावसामध्ये मजा येईल घ्यायला. हो, ॲक्च्युली मजा येते पावसामध्ये पाणीपुरी. आम्ही खातोय पाणीपुरी, बाहेर पडतोय पाऊस. ऑर्डर तर कर पहिले. चटपटा बनाना थोडा.
रगडा गरम आहे ना, चलेगा. बघा डिमांड पण केली, ऑर्डर कम्प्लीट झालेली आहे. हां, चटपटा बनाना बोलते. बघितलं सुषमा कशी पाणीपुरी ठोचते आणि माझ्या हातात कॅमेरा दिलेला आहे. तिला फक्त पाणीपुरी ठोचायची आहे, पण माझी पाळी. आंटी मस्त बनाया. दुसरी पण खाल्ली हां आणि बोलते मस्त बने आंटी म्हणून. हां बोलते तुम्ही थांबा तुला पण देते, आणि मला अजून एक पण नाही दिलेली. 1 2 2 ठोचून झालेल्या 2. तिसरी एक नंबर. मस्त पाणीपुरी, कमी चावल्यामुळे गळ्यात थोडी अडकलेली. माझ्या पोटात दुखेल घे. बस भरपूर झालं. घे ना. आंटी बहुत अच्छा बना एकदम मस्त बनाय. बस आता मला नको एकदम, मी डायटिंगवर आहे. तिने डायटिंग मोडलं तरी चालेल, आणि ऑलरेडी बारीक आहे. She was a fairy. असं एका मागोमाग एक जर पाणीपुरी टोचली तर खोकल्याने मला होतो का आता. घे तू का खरंच माझं झाली. पाणीपुरी खाल्ल्यावर सुक्का पाणीपुरी त्याच्याशिवाय खाऊन मजा येत संपली. नाही. मला दे, मला कधीच पुढे नाही करत. पाणीपुरी खाऊन संपली. आता फायनली सुखा दिलेला तिने. पाणीपुरी पण खाऊन संपलेली आहे, भाजी पण झालेली आहे, भाजी घेऊन झालेली आहे. आंटीने खूप छान पाणीपुरी बनवली होती. आता बघा त्या काय सांगतायत. आंटी बोलो. हाँ, बोलिए लाइक करिए इनके चैनल को लाइक कीजिए, शेयर कीजिए और सब्सक्राइब कीजिए. थैंक यू सो मच. डबल रिपीट तेच करतो. तू ना मला स्क्रीन एक Nothing दिसत beats स्क्रीन a कशी झाली. Jet2 holiday. And right now, you can save £50 per person. repeat That's करतोय? £200 off for a मग family मी of काय 4. बोलू, मला काय